नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्यापुढे दत्तापहर म्हणजे नेमके काय व त्यामुळे एखाद्याला त्याची काय शिक्षा मिळते आणि भक्ताचे कल्पवृक्ष भगवंत ह्या कथा घेऊन आली आहे. तर मित्रांनो, पांडव वनवासात गेल्यावर श्रीकृष्ण द्वारकेमध्ये राहत होते. त्यावेळी एकदा काय झालं, यादव कुमार खेळता खेळता तहान लागल्याने पाणी शोधत एका विहिरीजवळ गेले. आश्चर्य म्हणजे त्यांना विहिरीजवळ पाण्याऐवजी भला मोठा दैत्य आकाराचा सरडा दिसला. त्याला बाजूला करण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला, पण त्यांना ते जमले नाही. तेव्हा ते सगळे यादव श्रीकृष्णांकडे गेले. त्यांना ही विचित्र बातमी सांगितली. हे ऐकून श्रीकृष्ण स्वतः तिथे गेले. त्यांनी डाव्या हाताने सहजच त्या सरड्याला वर उचलले. श्रीकृष्णांचा स्पर्श होताच तो सरडा दिव्य शरीर असलेल्या एका सुंदर सुवर्णाची आभूषणं घालून, उत्तम वस्त्र घालून राजाच्या रूपात उभा राहिला. श्रीकृष्णांना स्वतःला माहीत असूनही इतरांना त्याचा वृत्तांत कळावा म्हणून, तुझा वृत्तांत काय आहे ते सांग, अशी राजाला आज्ञा केली. राजाने स्वतःचा वृत्तांत सांगण्यास प्रारंभ केला. मी इक्ष्वाकू राजाचा मुलगा नृग आहे. मी किती गायींचं दान केलं माहीत आहे. भूमीत मातीचे किती कण आहेत, आकाशात किती नक्षत्रे आहेत, पावसाचे किती थेंब आहेत, तितक्या गायींचे मी दान केले आहे. तात्पर्य एवढेच की मी असंख्य गोदान केलेले आहे, परंतु माझ्याकडून एकच चूक घडली. एका ब्राह्मणाला दान केलेल्या गायींपैकी एक गाय चुकून माझ्या गोशाळेत परत आली. ही गोष्ट माझ्या लक्षात न आल्याने मी ती गाय दुसऱ्या ब्राह्मणाला दान म्हणून दिली. वाटेतच त्या दोन्ही ब्राह्मणांची भेट झाली. तेव्हा त्या गायीवरून वाद निर्माण झाला. दोघेही त्या गायीवर हक्क मागण्यासाठी आले. ज्याच्याकडे गाय होती तो गाय घेऊन गेला. पूर्वीच्या ब्राह्मणाला मी त्या गायीच्या मोबदल्यात 1,00,000 गायी द्यावयास तयार झालो, तरी तो ब्राह्मण काही एक ऐकून न घेता तसाच निघून गेला. कालांतराने माझ्या मरणानंतर मी यमलोकात गेलो. यमलोकात यमराजाने मला विचारले, एवढे गोदान केल्याचे फळ म्हणून पहिल्यांदा सुख भोगणार की दत्तापहराचे फळ म्हणून पहिल्यांदा दुःख भोगणार? मी पहिल्यांदा दुःख भोगणे पसंत केले. त्यावेळच्या दत्तापहराचे फळ म्हणून कित्येक युगांपासून आजपर्यंत सरडा होऊन तेथे पडलो होतो. तुम्ही आता माझा उद्धार केला. स्वतःचा वृत्तांत सांगून त्या राजाने श्रीकृष्णाला नमस्कार केला व पुढे सुख भोगण्यासाठी तो स्वर्गाकडे निघून गेला. दत्तापहर अपराध हा किती अनर्थकारी असतो हे समजावून देण्यासाठी श्रीकृष्णांनी एक सभा बोलवली. सर्व लोकांना याबद्दल सावध केले. नृगराजा म्हणजे कोण? इक्ष्वाकूचा मुलगा. इक्ष्वाकू हा स्वयंभू मनूचा मुलगा. स्वयंभू मनू हा साक्षात चतुर्मुख ब्रह्मदेवांचा मुलगा. म्हणजेच नृगराजा ब्रह्मदेवांचा पंतू नाही. अशा असंख्य गोदान केलेल्या श्रेष्ठ राजाला दत्तापहरासाठी किती मोठी शिक्षा भोगावी लागली. पहा, युगांतरपर्यंत सरडा होऊन राहावे लागले. मग सामान्य माणसाने असा दत्तापहर म्हणजेच दान केलेल्या वस्तूचा अपहार केला तर काय शिक्षा होऊ शकेल माहिती आहे का? तर यापुढे हलाहल विष हे देखील कमीच आहे. ब्राह्मणाची वस्तू असो वा इतर कोणाचीही वस्तू घेणे हेच विष आहे. या दत्तापहराच्या विषापुढे हलाहल विष हे काहीच नाही. अर्थात हे विष खाल्ले तर फक्त त्या व्यक्तीचाच नाश करते, परंतु इतरांचा पैसा, जमीन, जुमला इत्यादी अपहार केले तर एकट्या माणसाला नव्हे तर त्याच्या 3 पिढ्यांना दुःख भोगावे लागते. इतरांच्या वस्तू किंवा इतरांना दिलेली वस्तू बळजबरीने बळकवल्यास त्याचे दुःख 10 पिढ्यांना भोगावे लागते. त्यांच्या पूर्वीचे आजोबा पणजोबापासून नंतरच्या पंतूपर्यंत सर्वांना दुःख भोगावे लागते. एवढे अतिशय वाईट कर्म म्हणजेच हा दत्तापहर. अनेक जणांचा नाश करणारे भयंकर विष आहे. पहा, म्हणून दुसऱ्याचं द्रव्य, वस्तू त्याला न विचारता घेऊ नये. माणसाला ह्या गोष्टी लक्षात सुद्धा येत नाहीत. जसे की एवढीशी चूक नृगराजाची, पण शिक्षा केवढी
म्हणून माणसानं संसारात सावध असावं. दान देणं झालं तर द्यावं, नसता कुणाचा अपहार करू नये. नाहीतर काय होईल माहीत आहे ना. आपल्याकडे म्हण आहेच की चूक मुंगी एवढी, शिक्षा पर्वता एवढी. तर बघा मित्रांनो, चुकून झाले तर एवढी शिक्षा. मुद्दाम माहीत असून देखील असे केले तर काय होईल. म्हणून जाणून बुजून चुका करू नये. तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊयात भक्ताचे कल्पवृक्ष भगवंत असे का म्हटले की. चला तर मग जाणून घेऊयात. धर्मशास्त्रात असे सांगतात की कल्पवृक्षामध्ये एक विशेषता आहे. त्या वृक्षाला जे मागाल ते सहजपणे मिळून जातं. संत महात्मा म्हणतात, असेच आमचे भगवंत भक्तांचे कल्पवृक्ष आहेत. त्यांना जे काही मागाल ती इच्छा पूर्ण करतात. भगवंत एवढे दयाळू आहेत की ते आमच्या इच्छा न मागताच पूर्ण करतात. ते अशी एकही वस्तू किंवा आशीर्वाद देत नाहीत ज्यापासून अकल्याण होईल. भक्ताचे कल्पवृक्ष आहेत भगवंत. भक्ताची कशा प्रकारे कामना पूर्ण करतात ते या घटनेवरून पाहता येईल. एक ब्राह्मण होता. त्याला आवश्यकता पडल्यामुळे मजबुरीने आपले घर गिरवी ठेवून एका सावकाराकडून कर्ज घ्यावे लागले. तो एक छोटी मोठी नोकरी करीत होता. स्वतः कष्ट करून अर्धे अधिक वेतन बचत करून महिन्याला थोडे थोडे कर्ज चुकवत होता. सावकाराच्या मनात बेईमानी आली. आपल्या वहीत पैसे जमा करीत होता, पण दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर. ब्राह्मण श्रीकृष्णांचा परमभक्त होता. जवळच बिहारीजींचं मंदिर होतं. तो ब्राह्मण नित्य त्यांची उपासना करीत असे. ब्राह्मणाची दृढ निष्ठा होती श्रीकृष्णांवर. आता पहा, ब्राह्मणानं आपलं सगळं कर्ज चुकतं केलं, तरी पण त्या सावकाराने ब्राह्मणाच्या विरुद्ध न्यायालयात दावा केला की घेतलेली रक्कम व्याजासहित वापस द्यावी. आणि मग असा न्यायालयातून ब्राह्मणाला समन्स आले. ब्राह्मण हे पाहून चिंतेने व्याकुळ झाला. त्याने समन्स आणलेल्या चपराशाला आपली खरी खरी हकीकत सांगितली. चपराशी म्हणाला, कोणी ह्या गोष्टीसाठी साक्षीदार आहे काय? त्यावर ब्राह्मण म्हणाला, या मंदिराचे जे बिहारीजी आहेत त्यांना माहीत आहे. ब्राह्मण मंदिराचा पुजारी होता. चपराशाला वाटलं बिहारी नावाचा कोणी साक्षी देणारा माणूस असेल. चपराशी मुन्सफला म्हणाला, ब्राह्मण इमानदार आहे असं वाटतं. बिहारी नावाच्या एका माणसासमोर याने रुपये चुकते केलेले आहेत. ते बिहारी मंदिरातच राहतात. बघा, आपल्याला वाटलं तर अधिकाऱ्यांनी त्या बिहारीच्या नावाने समन्स जारी करावे असे न्यायाधीशांना सांगितले. न्यायाधीशांनी त्याच्याही नावाने समन्स काढले. मुकदम्याची तारीख आली. त्याच्या आदल्या दिवशी ब्राह्मण श्रीकृष्णांच्या मंदिरात भगवंताच्या मूर्तीसमोर जाऊन बोलू लागला, बिहारीजी, तुम्हाला माहीत आहे या सावकाराचं कर्ज मी पूर्ण चुकवलंय. तुम्ही माझी मदत करा. न्यायालयात साक्ष द्या. भगवंत माझा उद्धार करा. रात्रभर ब्राह्मण मंदिरात बसून देवाची प्रार्थना करीत रडत होता. तो सारखा त्यांना मंदिरात विनमित होता. परमभक्त होता. ते श्रीकृष्णांचे मंदिर होते. पण सर्वजण त्या मूर्तीला बिहारीजी म्हणत असत. दुसऱ्या दिवशी मुकदम्याची तारीख. मुकदमा सुरू झाला. साक्षीदाराचं नाव पुकारल्या गेलं. साक्षीदार बिहारीजी हाजीर हो. 2 आवाज दिले तरी उत्तर नाही. पण तिसऱ्या वेळेला नाव पुकारल्याबरोबर हाजीर है असा आवाज आला. लोकांनी पाहिलं, एक व्यक्ती आपल्या शरीरावर घोंगडं गुंडाळून न्यायालयात आले. कटघरात जाऊन उभे राहिले. साक्षीदाराने तोंडावरचे घोंगडे थोडेसे बाजूला करून न्यायाधीशाकडे पाहिले. त्यांची त्यांच्यावर नजर पडली. मुन्सफच्या हातातली कलम गळून पडली. हा कोण आहे? किती मोहक सुंदर आहे. त्यांनी स्वतःला सांभाळलं आणि त्याला विचारू लागले, तुझं नाव काय? बिहारी. तुम्हाला माहीत आहे प्रतिवादी ब्राह्मणाने सावकाराचं कर्ज घेतलं होतं? बिहारी म्हणाले, हुजूर, मला माहीत आहे. मी सगळ्या गोष्टी क्रमवार सांगतो. बिहारीने कोणत्या कोणत्या तारखेला कर्ज चुकतं केलं ते तारीखवार सांगितलं. 20-25 तारखा सांगितल्या. समोरच्या बाजूचा वकील आश्चर्याने म्हणाला, हुजूर सरकार, हा माणूस आहे की कोण आहे? कुण्याही माणसाला एवढ्या तारखा कशा आठवणीत राहतील?
ब्राह्मणाच्या बिहारीजीने सांगितलं, मला सगळ्या तारखा माहीत आहेत. ब्राह्मण ज्यावेळी रुपये द्यायला जात असे त्यावेळी त्याच्याबरोबर मीही राहत असे. न्यायाधीशाने विचारलं, सगळे रुपये चुकते झाले सावकाराच्या वहीमध्ये? बिहारी म्हणाले, हो, परंतु दुसऱ्यांच्या नावावर. तू त्यांना ओळखू शकतोस? न्यायाधीश म्हणाले. हो हुजूर, बिहारी म्हणाला. त्या दिवशीच्या मुकदम्याची कारवाई समाप्त करून कचेरीतील कारकून, चपराशी आणि साक्षीदार बिहारी त्या सावकाराच्या घरी गेले. बिहारीने एका अलमारीकडे आपले बोट दाखवले. या अलमारीत ती वही ठेवलेली आहे. अलमारी उघडली व वही काढली. त्यातल्या तारखांचा तपास करू लागले. बिहारींनी ज्या ज्या तारखा आणि रकमेचं विवरण दिलं होतं ते बरोबर निघालं. अखेरची तारीख शोधण्यास थोडा वेळ लागला. एवढ्यात बिहारी गुप्त झाले. बिहारी गुप्त झाल्यावर न्यायाधीश पागल झाले. सगळ्यांना ते म्हणू लागले, केवळ एकदा मला बिहारीचं दर्शन करवा, फक्त एकदा. ते रोज नित्यनियमाने मंदिरात यायचे. मूर्तीच्या समोर बसून रडायचे. त्याची व्याकुळता, तळमळ पाहून बिहारीजींनी एके दिवशी घोंगडं पांघरून दर्शन दिलं. न्यायाधीशांची मनोकामना पूर्ण केली. असे आहेत भक्तांचे कल्पवृक्ष भगवंत. न्यायाधीशांनी दावा खारिज केला. ब्राह्मणाचा विजय झाला. अशा प्रकारे बिहारीजींनी ब्राह्मणाचा साक्षीदार होऊन खोट्या मुकदम्यापासून मुक्ती दिली. असे भक्तवत्सल आणि भक्तांचे कल्पवृक्ष आहेत आपले बिहारीजी. त्यांच्यावर भरोसा करून तर पहा, काय काय दाखवतात ते आपला सगळा भार घेण्यासाठी ते सदैव तयार असतात. म्हणून ते म्हणतात, निष्काम भावनेने जे माझे चिंतन करतात त्यांचा योगक्षम मी स्वतः चालवतो, त्यांचा भार मी स्वतः घेतो. असे आपले कल्पवृक्ष असणाऱ्या भगवंताचं एक ब्रीदवाक्य आहे. तू मेरे नाम पर मैं तेरे काम पर, तू नहीं नाम पर मैं नहीं काम पर. म्हणजेच काय मित्रांनो, आपण नाम घेत राहावे, तो त्याचे काम बरोबर करतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि हो, RD स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका छान कथेमध्ये.